नमस्कार. कर्मवीर प्रबोधिनी सातारा विद्यार्थ्यांच्या स्वप्नाला दिशा देणारी एक चळवळ या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर मी सोना मॅम तुमच्या सर्वांचे स्वागत करते. आतापर्यंत आपण 11चा चॅप्टर नंबर 1 जो आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट हा स्टार्ट केला होता. त्याच्यातला एक्सरसाइज नंबर 1.1 स्टार्ट केला होता. त्याच्यातला आपण क्वेश्चन नंबर 4 बघतोय. ओके, क्वेश्चन नंबर 3 पर्यंत आपण बघितलेला आहे डिटेल्स मध्ये प्लस कॉन्सेप्ट सुद्धा. आता क्वेश्चन नंबर 4 बघूया की काय सांगितलेलं आहे. एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल. जे अँगल्स दिलेत आहेत त्यांना काय करायचं आपल्याला डिग्री मध्ये, मिनिट्स मध्ये आणि सेकंड मध्ये. आता हा जो अँगल आहे तो अँगल आपल्याला कशात दिलेला आहे 183.7 डिग्री. तो आपल्याला कशात करायचा मिनिट मध्ये करायचा आणि सेकंड मध्ये करायचा आहे. आता पहिल्यांदा काय सांगितलं त्यांनी 183 डिग्री आपण सेपरेट करून घ्या आणि हा काय आहे 183.7 डिग्री म्हणजे हा 7 जो आहे 0.7 डिग्री. आता आपल्याला काय 183 डिग्रीचं डिग्री राहणार पण 0.7 डिग्री जो आहे इथं काय पाहिजे आपल्याला मिनिट्स पाहिजेत. ओके, तर कसं येणार तर 183 प्लस आपल्याला एक गोष्ट माहित आहे की 1 डिग्री तेव्हा काय असतात 60 मिनिट्स असतात आणि 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. ओके, बरोबर इथपर्यंत हे लक्षात असलं पाहिजे. त्याच्यानंतर 183 प्लस आता 0.7 डिग्री आहे त्याला कशात कन्वर्ट करायचं आपल्याला मिनिट मध्ये. म्हणजेच काय येणार 0.7 मल्टिप्लाय बाय 60 मिनिट. का तर 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट असतात म्हणून काय येणार 60 आता इज इक्वल टू 183 डिग्री प्लस 0.7 मल्टिप्लाय बाय 60 किती येतात आपण चेक करूया. 0.7 मल्टिप्लाय बाय 60 00700 तो 6 7 42 चला 4 600 वरचे 4. ओके, 42 0 म्हणजे इथे किती डेसिमल आहे 1 म्हणजे काय आलं 42. किती आलं 42. किती आलं आपलं 42 मिनिट्स आले. इथं काय आले 42 मिनिट्स आले. म्हणजेच आपल्याला 183.7 डिग्री इज इक्वल टू 183 डिग्री 42 मिनिट्स इतका आन्सर काय झालं आपलं आलं. म्हणजेच 183.7 डिग्री इज इक्वल टू 183 डिग्री 42 मिनिट्स आलं. ओके, क्लिअर. कसं काढले आपण 183.7 डिग्री हे आपल्याला दिलं होतं. आता आपल्याला काय सांगितलं की हे जे आहे ते एकतर मिनिट मध्ये सेकंड मध्ये. आपल्याला आता इथे काय करायचंय 183 डिग्री आणि प्लस 0.7. ओके, 183 प्लस 0.7 आपल्याला डिग्रीतलं कशात कन्वर्ट करायचं आहे मिनिट मध्ये करायचं. मग 0.7 मल्टिप्लाय बाय काय घेतलं 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट होतं. म्हणजे 0.7 मल्टिप्लाय बाय 60 घेतलं. 60 काय घेतलं इथं का तर 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट्स असतात म्हणून. म्हणजे 183 डिग्री प्लस 0.7 मल्टिप्लाय बाय 60 किती येतात 42 येतात. म्हणजेच काय आलं 42 मिनिट मध्ये आलं. म्हणजेच आपला आन्सर काय आलं 183.7 डिग्री इज इक्वल टू 183 डिग्री 42 मिनिट्स. आणि इथं तुमचं आन्सर काय झालं आलेलं आहे. आता आपण पुढचं बघूया 245.33 डिग्री म्हणजे किती असतात. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा 245 प्लस 0.33 डिग्री ओके इज इक्वल टू 245 प्लस 0.33 मल्टिप्लाय बाय काय येणार तुमचं 60 मिनिट्स. ओके, का तर 1 डिग्री इज इक्वल टू 60 म्हणजेच 245 प्लस इथं करूया आपण 0.33 मल्टिप्लाय बाय 60 03 चा 0 03 चा 0 0 चा 0 एक 0 सायत्रिक 18 ने 19 6 के इथं 6 म्हणजे 1 चा 1 राहिला इथे. म्हणजेच काय आलं 0891. आता इथे किती आहे 1 2 म्हणजे काय झालं 19.80. ओके, म्हणजे 245 प्लस 245 डिग्री 19.80 मिनिट. आता इथं पण आपल्याला 19 पॉइंट आलं म्हणजे आपल्याला ह्याला कशात कन्वर्ट करायला लागणार सेकंड मध्ये. जर काही पॉइंट आला नसता तर आपण एवढ्यावर स्टॉप केलं असतं. म्हणजे 245 डिग्री आणि 19 मिनिट प्लस
0.80 सेकंड. आता इथे काय करायचं 245 डिग्री 19 मिनिट प्लस 0.80 मल्टिप्लाय बाय काय येणार तुमचा 60 येणार. आता 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. आता 0.80 मल्टिप्लाय बाय 60 किती येतात 0 चा 0 0 8 चा 0 0 चा 0 इथं 0 6 0 चा 6 0 6 7 48 6 0 0 आणि वरचा 4 म्हणजे 48 0 0 हा 0 0 म्हणजे 48 आलं. म्हणजेच काय आलं तुमचं 245 डिग्री 19 मिनिट्स आणि तुमचं काय आलं 48 सेकंड आलं. आणि हा तुमचं काय आलं 245.33 डिग्रीचा आन्सर कशात आलं तुमचं मिनिट्स आणि सेकंड मध्ये आलेलं आहे. कळलं कशा प्रकारे काढले. आपण काय केलंय आपल्याला करायचंय की हे जे अँगल दिलेलं आहे ते कशात करायचंय डिग्री मिनिट्स आणि सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं. आता इथे काय सांगितलं आपल्याला 245 डिग्री पॉइंट 33 245.33 डिग्री सांगितलंय. आता इथे काय आहे 245 प्लस डिग्री प्लस 0.33 डिग्री. ओके आता इथे 245 प्लस 0.33 मल्टिप्लाय बाय 60. ओके आता इथे काय करायचं 245 प्लस त्याच्यानंतर 0.33 60 काय घेतलं का तर आपलं 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट्स असतात म्हणून ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं 19.80 आलं. म्हणजे इथं काय आलं 245 डिग्री 19.80 मिनिट आलं. आता इथं मिनिट आली तर पॉइंट आलाय. पॉइंट आला म्हणजे काय झालं आपल्याला काय करायचं पुन्हा कन्वर्ट करावं लागेल कशात सेकंड मध्ये. म्हणजे 245 डिग्री 19 मिनिट प्लस 0.80 सेकंड मध्ये केलं. 245 डिग्री 19 मिनिट प्लस 0.80 मल्टिप्लाय बाय 60 का तर 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. म्हणजेच काय केलं आपण ह्याचं आणि ह्याचं काय केलं पुन्हा मल्टिप्लिकेशन केलं. काय आलं आन्सर 48. म्हणजेच काय आलं 245.33 डिग्री इज इक्वल टू 245 डिग्री 19 मिनिट्स 48 सेकंड. हे काय झालं तुमचं आन्सर आलेलं आहे. पुढचा आहे 3 नंबरचा आपला 1/5 रेडियन. आता आपल्याला कशात दिलाय हा रेडियन मध्ये. रेडियन मधला कन्वर्ट कशात करायचं आपल्याला पहिल्यांदा डिग्री मध्ये. मग डिग्री नंतर ना आपण मिनिट सेकंड काय तर ते आपण बघूया. ओके आता तुम्हाला मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की आपण डिग्रीचं रेडियन मध्ये कन्वर्ट कसं करायचं रेडियनचं डिग्री मध्ये. आता आपल्याला काय ह्याचं दिलंय रेडियनचं. रेडियनचं कशात कन्वर्ट केलं पाहिजे तुम्हाला डिग्री मध्ये. त्याचं काय होतं रे तुम्हाला फॉर्म्युला म्हणजे कसं तुम्ही कन्वर्ट करता तर आपल्याला माहित होतं की काय होतं 180 डिवाइड बाय पाय. म्हणजे काय जी तुमची व्हॅल्यू दिली त्याला कशाने 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय येणार आहे मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलं तर तुम्हाला ते डिग्री मध्ये मिळून जाईल. ओके आता इथे काय करायचं आहे 1/5 मल्टिप्लाय बाय 180 अपॉन पाय करायचं. आता काय करायचं 5 न 180 ला जाते का 180 डिवाइड 5 3 15 8 2 5 गेले 3 0 5 30. ओके गेला भाग म्हणजे 5 1 चा 5 5 3 36 चा. ओके म्हणजेच काय आलं आपलं 36 अपॉन पाय. हे काय आलं तुमचं रेडियन मध्ये कन्वर्ट झाले. ओके रेडियनचं तुमचं डिग्री मध्ये कन्वर्ट झालं. हे आपलं कसं झालं रेडियनचं डिग्री मध्ये कन्वर्ट. आता आपल्याला पुढचं काय करायचं की हे जे डिग्री मध्ये आहे आता आपल्याला पायची व्हॅल्यू तर तुम्हाला पहिल्यापासून माहितीच आहे. पायची व्हॅल्यू काय आपण घेतो 22/7 किंवा काय घेतो तुम्ही 3.14 घेतो बघा. तर आता आपण काय करूया हा पायची व्हॅल्यू घेऊया 36 अपॉन पायची व्हॅल्यू काय आहे 22/7 घेऊया. आता ह्याला काय करूया आपण मल्टिप्लिकेशनला पाठवूया म्हणजे 36 मल्टिप्लाय बाय 7/22 घेऊया. पुढे काय येईल बघा कितीने भाग जातोय 18 18 18 18 दुने 36 11 दुने 22 म्हणजेच काय आलं बघा 18 मल्टिप्लाय बाय 7 करा 18 मल्टिप्लाय बाय 7 7 8 56 7 1 7 8 9 10 11 12 126 अपॉन 11. ओके हे कशात आलं तुमचं डिग्री मध्ये. आता इथे बघा काय आलं आपलं 126/11
डिग्री. आता ह्याला कशात कन्वर्ट करायचं आपल्याला बघा, डेसिमल पॉईंट मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजेच काय आलं 126 मल्टिप्लाय बाय डिवाइड बाय 11. म्हणजेच 11 एके 11, दोनातून एक गेले 1, एकातून एक गेले 0, वरचे 6, 11 एके 11, 6तून एक गेले 5, एकातून एक गेले 0. आता इथं पॉइंट एक्स्ट्रा 0 घेतला. 11 चौक 44, 44 आले. 10तून 4 गेले 6 राहिले, इकडे 4 राहिले, 4तून 4 गेले 0 राहिले, एक 0 घेतला आपण. ओके, आता 6 पंचे 11 5 55, 10तून 5 गेले 5 राहिले, पुन्हा इकडे 5तून 5 गेले 0, तर 0 वाढवलं आपण. पुन्हा काय आलं 11 चौक 44 आले. 10तून 4 गेले 6, 4तून 4 गेले 0, एक 0 वाढवला. 6 पंचे 11 5 55, आणि इथं पुन्हा काय आलं 10तून 5 गेले 5, इथं 0. म्हणजेच आपलं काय हा पॅटर्न काय होतोय पुढे पुढे चालत राहतो. म्हणजे 45 45 45 45 असं पुन्हा येत राहणार. म्हणजेच काय आलं आपलं 126/11 डिग्री इज इक्वल टू काय आलं, म्हणजेच ते काय आलं आपलं डेसिमल मध्ये 11.4545 डिग्री असं आले. आता आपल्याला ह्याच काय आलंय, हे आपल्याला डिग्री मध्ये भेटलं प्रॉपर मध्ये. ओके, आता ह्याला आपल्याला मिनिट मध्ये करायचंय, सेकंड मध्ये, काय तुमचं पुढचं येईल ते करत राहायचंय. ओके, आता आपण ते करूया. ते कसं करायचं ते बघूया. काय आलं आपलं 11.45 डिग्री इज इक्वल टू, आता काय करायचं 11 डिग्री. ओके, ह्याला सेपरेट करायचं 0.45 डिग्री. आता 1 डिग्री तेव्हा आपलं काय असतं, 1 डिग्री तेव्हा 60 मिनिट असतं. हे नेहमी लक्षात ठेवायचं. 11 प्लस 0.45 मल्टिप्लाय बाय 60, काय आलं बघा तुमचं 11 प्लस ह्याचं बघा काय आहे ते तुमचं 0.45 मल्टिप्लाय बाय 60, 0.0000 आणि याला आपण 0 एक्स्ट्रा 0 घेतला. 6 पंचे 30, 6 चौक 24, 25 26 27, 6 पंचे 30, 30 आणि 31 32, 6 चौक 24, 25 26 27, आणि 6 0 0 आला बघा 00727. आता इथं किती आहेत बघा 1 2 3 4, 1 2 3 4, म्हणजे काय आलं 27.27 आले बघा तुमचे. काय आले 27.27. ठीक आहे, म्हणजेच 11 डिग्री 27.27 मिनिट आली. आता ह्याला पण आपल्याला कशात केलं पाहिजे, सेकंड मध्ये केलं पाहिजे. म्हणजेच 11 डिग्री 27 मिनिट प्लस काय ना तुमचं 0.27, ह्याला कशात करायचं तुम्हाला सेकंड मध्ये करायचंय. ओके, आता ह्याला कसं करणार तुम्ही 11 डिग्री 27 मिनिट प्लस 0.27 आहे, त्याला कशाने मल्टिप्लाय करणार, 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. हे लक्षात असलं पाहिजे. आता 0.27 मल्टिप्लाय बाय 60, काय घेणार बघा 27 मल्टिप्लाय बाय 60, 07 चा 0, 02 चा 0, 0 चा 0, एक 0, 6 7 42, 6 2 12, 12 13 14 15 16, आणि 6 हे 0 चं 0 आलं, म्हणजे 1 16 20. किती पॉइंट आहेत 1 2, म्हणजे काय आलं 16.20. म्हणजेच काय आपण घेऊ बघा 11 डिग्री 27 मिनिट प्लस ह्याचं काय आलं 16.2, म्हणजे आपण राऊंड फिगर मध्ये काय घेऊया तुमचं 16 घेऊया. 11 डिग्री 27 मिनिट आणि 60 सेकंड, हे तुमचं कशाचं आन्सर आलं तुमचं 11.45 डिग्रीचं काय आलं तुमचं हे आन्सर आलेलं आहे. काय आहे 11 डिग्री 27 मिनिट आणि 60 सेकंड, हे तुमचं आन्सर कशाचं आलंय
याचा आले 1/5 रेडियन. यालाच आपण कशात कन्वर्ट केलंय, मिनिट डिग्री मिनिट सेकंड मध्ये. काय आले तुमचं 1/5 रेडियन इज इक्वल टू 11 डिग्री 27 मिनिट 16 सेकंड असं आलेलं आहे.